गुजरातमधनं महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। या गुटखा तस्करीत अनेक नेत्यांचा हात असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। एकतर गुजरातमधून येणारा गुटखा बंद करा किंवा महाराष्ट्रातली गुटखाबंदी हटवा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। त्यांच्या या मागणीवर भाजपचे नेते अमित साटम यांनी आक्षेप घेतलाय। गुजरातमधून महाराष्ट्रात गुटखा तस्करीचा आरोप। गुटखा तस्करीत नेत्यांच्या सहभागाचा विरोधकांचा दावा। कारवाई करा नाहीतर बंदी उठवण्याची मागणी। राज्यातल्या कोणत्याही गावात जा किंवा कोणत्याही शहरात जा, पान टपरी आणि दुकानांमधून गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याचं दिसतंय। महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे, तरीही खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचं चित्र आहे। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्यात सर्रास गुटखा विक्री होत असल्याचा आरोप केलाय। यामध्ये काही राजकीय नेत्यांचाही गुटखा विक्रीच्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। महाराष्ट्रात गुजरातमधून गुटखा विक्रीसाठी येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। गुजरातच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सगळा गुटखा येतोय, गुजरातमधून येतोय। सापडलेले अनेक धागेदोरे गुजरातपर्यंत अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, एक तर याच्यावरची बंदी उठवा, 10,000 कोटी रुपये येतील, पण हे नाही रोखू शकत तुम्ही, कारण सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। अनेक पॉलिटिशियन आहेत। पोलिसांनी जर मनात आणला, एक सुद्धा गुटख्याची पुडी विकू शकत नाही, एक सुद्धा। एक तर शासनाने कडक कारवाई करावी, नाहीतर हे बंदी उठवावी। गुटखा बंदी उठवा, अन्यथा गुटखा विकणाऱ्यावर कठोर कारवाई करा या वडेट्टीवारांच्या मागणीवर सत्ताधाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतलाय। गुटखा बंदी उठवण्याची मागणी करणं म्हणजे गुटखा लॉबीला मदत केल्यासारखं असल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केलाय। अध्यक्ष महाराज, बंदी उठवा असं म्हणून हे काय सूचित करण्याचा प्रयत्न करतायत या सभागृहातनं? अध्यक्ष महाराज, बंदी उठवण्याचा प्रयत्न करताय का आपण? गुटखा लॉबीला मदत करण्याकरता अशा प्रकारचं विधान करताय का? गुटख्याचं व्यसन हा विषय गंभीर आहे। गुटख्यावर बंदी आहे, पण ती बंदी कागदावर असल्यासारखं चित्र आहे। लोकप्रतिनिधींनी गुटख्याच्या विषयावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा गुटखा बंदी कठोरपणे राबवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।